नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तुमच्या घरातील दागदागिने सुरक्षित राहावेत म्हणून जर तुम्ही बँकेच्या लॉकरमध्ये ते ठेवण्याचा विचार करत असाल तर सावधान। त्या अगोदर हा व्हिडिओ जरूर पहा, कारण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं 24 कॅरेट सोनं थेट पित्तळ होत आहे। पहा, पित्तळ झालेलं आहे 24 कॅरेट सोनं। हा संपूर्ण घटना प्रकार कशा पद्धतीने घडलेला आहे जाणून घेणार आहोत आपण माहिती। सामान्य व्यक्ती त्याच्या घरातील दागदागिने सुरक्षित राहावेत, तो निष्काळजी राहावा याच कारणाने बँकेच्या लॉकरमध्ये तो ठेवण्याचा विचार करतो। परंतु पहा, खरंच तुम्ही ठेवलेलं जे सोनं आहे ते बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित आहे का, हा एक प्रश्न या घटनेवरून उघडकीस आलेला आहे। हा प्रश्न समोर उपस्थित राहिलेला आहे। बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेलं 24 कॅरेट सोनं झालेलं आहे पित्तळ, थेट पितळाचं झालेलं आहे 24 कॅरेटचं सोनं। आपल्या घरातील दागदागिने हे जे असतात ते आपल्या कष्टाची कमाई असतात। आपल्याला ऐनवेळी ते उपयोगात यावे म्हणून बऱ्यापैकी सामान्य व्यक्ती जास्त तर सोन्यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात आणि ते सुरक्षित असावं याच हेतूने बँकेच्या लॉकरमध्ये ते ठेवण्याचा निर्णय घेतात। परंतु पहा, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं सोनंसुद्धा सुरक्षित नाही, हा प्रश्न आता आपल्याला इथं पाहण्यास मिळालेला आहे। कारण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेलं 24 कॅरेट सोनं झालेलं आहे पित्तळ। तर होय, बरोबर ऐकलेलं आहे तुम्ही, बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेलं सोनं झालेलं आहे पित्तळ। या स्क्रीनवरती ज्या ताई तुम्ही पाहत आहात त्या ताईंसोबत हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे आणि या प्रकाराची जी माहिती आहे ती त्यांनी स्वतः सोशल मीडियावर दिलेली आहे। इथं तुम्हाला त्या माहिती देताना पाहण्यास मिळत आहेत। पहा, त्यांनी सांगितलेलं आहे की बँकेच्या लॉकरमध्ये त्यांनी सोनं ठेवलेलं होतं। त्या विशेष म्हणजे त्या एक वकील आहेत आणि त्यांनी सोनं त्यांचं सुरक्षित राहण्यासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेलं होतं। परंतु काही दिवसानंतर त्यांनी त्यांचं सोनं परत घेण्यासाठी ज्यावेळेस त्या गेल्या तेव्हा त्यांना त्यांचं सोनं पितळ झालेलं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यांनी ठेवलेल्या सोन्याच्या ज्या बांगड्या होत्या, इतर जे त्यांचं सोनं होतं, त्यांनी सांगितलेलं आहे की ते थेट पितळ त्यांना देण्यात आलेलं आहे। बँकेच्या लॉकरमध्ये जे सोनं ठेवलेलं होतं ते सोनं त्या काढायला ज्यावेळेस गेल्या, त्यांनी ते सोनं ज्यावेळेस काढलं त्यावेळेस ते सोनं त्यांना पितळाचं पाहण्यास मिळालेलं आहे, पितळ झालेलं आहे। आता यामध्ये नेमका दोषी कोण, संपूर्ण प्रकरण काय घडलेलं आहे या संदर्भातही त्यांनी विविध ठिकाणी माहिती दिलेली आहे। परंतु पहा, त्यांचं म्हणणं आहे की त्या बँकेवर त्या कारवाई देखील करणार आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी हे सोनं ठेवलेलं होतं। त्यांचं जे खरं सोनं होतं त्या सोन्याच्या बदल्यात त्यांना पितळाचं सोनं त्यांना देण्यात आलेलं आहे आणि या म्हणजे त्यांचं सोनं पितळ असल्याची खात्री त्यांनी सोनाराकडे जाऊन देखील केलेली आहे। त्यांचं सोनं पितळ त्यांना बँकेने दिलेलं आहे। कुणीही असो, पहा, आपलं सोनं सुरक्षित राहावं, आपले जे धन आहे ते सुरक्षित राहावं याच हेतूने आपण ते ठेवत असतो, बँकेमध्ये असो किंवा इतर ठिकाणी असो। तर जे सोनं यांनी ठेवलेलं होतं बँकेच्या लॉकरमध्ये ते त्यांना त्या बँकेने थेट पितळाचं दिलेलं आहे। त्यांचं खरं सोनं त्यांना पितळाच्या म्हणजे सोन्याच्या बदल्यात त्यांना पितळ देण्यात आलेलं आहे बँकेकडून। त्यामुळे तुम्ही जर बँकेत सोनं ठेवण्याचा विचार करत असाल तर खात्रीपूर्वक बँक खात्रीशीर आहे का या सर्व गोष्टींची चौकशी करून खात्री करूनच तुम्ही तुमच्या जी मेहनतीची कमाई आहे ती सुरक्षित ठेवा। बँकेसंदर्भात माहिती घ्या, सर्व खात्री करूनच तुमची रक्कम, तुमची जी मेहनतीची कमाई आहे ती बँकेमध्ये ठेवा।